Chats with UP Bus. तर आज आपण जात आहे ओवी, गट्टू, अन्वी आणि कुकी मिसिंग आहे कारण का तिची एक्झाम्स आहे. तर आता आमचा पोटोबा एक्झाम आहे आणि आता आमचा पोटोबा करून झालाय आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरू करणार आहे. तर आता एंडपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा, मगच तुम्हाला कळेल की आज आम्ही कुठे चाललो आहोत. सो लेट्स गो. काका तिकडे आम्हाला आणायला गेले आणि इकडे यांची मस्ती चालू आहे. काय करते अन्वी? काय करते? काय करते? आणि आपला आता आलेला आहे जेवण, तर पहिले खाऊन घेऊया आणि पहिले आपला फोटो बघा. आपली पोरगी बघा गाईस कशी खाते साबुदाण्याची खिचडी. अन्वी आवडलं? तिला आता दुसरा थालीपीठ खायचंय, सर्व खायचंय तिला या टेबलवरचा. गाईस इकडे बघा सर्व फॉरेनर्स पण आलेत या जाग्यावरती. बघा गाडीतून कशी आपल्याला बघतीये. चला आता गाडीत बसूया आपण. नाश्ता करून तर झालाय. बघा आम्हाला झोप आली आणि ही झोपायला नाही मागत आहे. डान्स इकडे आपला एक सोल्जर हे झालाय, झोपलाय पूर्ण. अन्वी तो आता आम्ही पालीला पोहोचलेलो आहोत. हे ब्रिज आहे ना, उघडं होतं पाण्यात. तिची लहानपणाची स्टोरी सांगते. आणि ह्या ब्रिज वरून आम्ही उड्या मारायचो पाण्यात. मज्जा यायची. ब्रिज गेला बा आता तो बंद केला जरा, म्हणून दिसत नन्या इकडेच राहायची पालीलाच राहायचीस ना मम्मी? माझं माहेर घर. आणि हे बघ इथूनच लास्ट टाइम मी आणि सारा दीदी आम्ही आलेलो तेव्हा इथूनच गेलेलो तिच्या गावच्या घरी. हा बस स्टॉपला इकडे. काय रे होई काय नन्याने मला उल्लू बनवलं. अरे मग उल्लू नाही, कोण काय माझं नाही राहत कधीपासून. काय या गावात कोणच नाही राहत, सर्व घरं खाली. नुसतं ते आंबेडकर जयंतीला येतात तिथे. हा मग घरात कोण नाही आता पण बघशील तर घर बंदच भेटेल तुला. अरे इकडे तर खूप लोक राहतात, इकडे खूप सारे सण साजरे करतात. तिने तिच्या घराचं सांगितलं की घरात कोण नाही राहत. नन्या पण आधी इथे राहायची, तर ओवीला ती बोलत होती की इथे आता कोण नाही राहत, पण इकडे तर खूप लोक राहतात. ही बघा आपली अन्वी उठली आहे. हा बघा कशी बघते. आता तुम्हाला माझी शाळा दाखवते. हा नन्याची शाळा दाखवणार आहे आता नन्या आपल्याला. इथं बाजार असायचं. हे इथं त्याचं दुकान होतं. इथे आम्ही चणे शेंगदाणे चॉकलेट 5 पैशात घ्यायचो. ते बघ तिथं सितर आहे. ही बघ ही शाळा, ही बघ ही मुलांची शाळा. कर तुझा व्यायाम दाखव. गाडीतून उतरल्या ओवीने तिचा व्यायाम करायला सुरू केलाय आणि गट्टूला त्याची काय दिसली? B6 बॅटमॅन एडिशन गाडी दिसली. वाव इकडे काय होणार आला. अच्छा हा ह्याला आवडली गाडी तुमची. म्हटलं की आम्ही आता हिला सोडून जाणार आहे पण रडायला लागलेली. आणि जरा थांब ना तुला थांब. आणि आता आम्ही ब्रेक साठी थांबलोय थोड्या वेळ. हाय चला. आणि आम्हाला आई भेटली. बरी आहे बरी आहे. आम्ही लास्ट टाइम आलेलो आईकडे गावी सारा दीदी सोबत, त्या ब्लॉग नाही बनवलेला. तेच मी बघते दुकान दिसत, दादा नाही दिसत. बघ अन्वी बघा किती खुश झाली, खेळण्यांचा दुकान दिसलं तिला तर. हा का इकडे सर्व पूर्ण दुकान खेळण्याचं घेणार आहे. हा लास्ट टाइम मी आणि प्रांजल आलेलो ना ओवी, तर तिकडे मेळा होता, तर तिकडे मस्त आम्ही इकडे बसलो, तिकडे मेळा वगैरे पण गेलो आणि एन्जॉय केला.
ओ दीदी ये कितने का दिया ये 100 का अरे इतना महंगा रखते हो, थोड़ा सस्ता करो। अरे बोलो इसको सस्ता करना। मुंबई से आए, 50 का दे दो। हाय कर हाय। निया वाव, कसं वाटलं? वाव बोल वाव. अन्वी कसं आहे? टर्टल कुठे आहे ओवी? हा इथे ना खूप सारे फिशेस आणि टर्टल पण आहे या पॉन्ड मध्ये. पण काहीच ते आपल्याला आता नाही दिसणार कारण आता खूप खाली आहे. हा हिला दिसतंय, ही बघा ही करते. आवडलं वाटतं विला वाटतंय हे लेक खूप आवडलंय कारण की इकडे टॉर्टॉईज आहे, फिशेस आहे, सर्व आहे आणि तिची नजरच नाही हटत त्या पाण्यापासून है ना. चाय पाहिजे अन्वी? चाय हाय कर हाय. मग चाय की चाय घेते. शॉक आहे अन्वी फुल. सो इकडे आता आम्ही लिंबू सरबत पिणार आहे. एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर लयच गाड्या आहे. कोमट झाले वाटते आम्हाला. लास्ट काय त्याला द्या लिहिलं इथे गाडीत बसलेली भरते लास्ट टाइम कुठे इथे आहे? ट्युशन साठी ना. आणि एक ग्लास लिहून द्या. गाडी पाहिजे का बोला? आता रेडी आहे आणि अन्वी चाल चलो. दीदीला बाय कर. बाय अन्वी तू चालली. बाय. सो गाईज आता आमचा ब्रेक घेऊन झालेला आहे. तर आता आम्ही अन्वी सोबत जात आहोत गरम पाण्याच्या कुंडाला. गरम पाणी. आणि आता अन्वीचं फर्स्ट टाइम आहे यावेळी गरम पाण्याच्या कुंडावरती आणि पालीमध्ये पण. तर आता गट्टू आणि ओवी नन्यासोबत येत आहेत. ती लोक काहीतरी त्यांना खाऊ वाऊ पाहिजेलच तर त्याच्यासाठी ती लोक टाइमपास करतायत तिकडे. आम्ही आलो कारण का खूप गरम होत होतं बाहेर. हे जे आहे ना ह्याच्या मागे आहे ना अच्छा ते नन्याचं घर आहे. ते ब्लू वालं त्याच्या नदीवर आहे बघ. ह्या ब्रिज आहे ना इथे यायचो कपडे धुवायचे आणि मग नदीमध्ये पोहायचे. ते बघ किती मोठं. अच्छा म्हणजे इथून तर म्हणजे मग ही ते नदी उंबराचं किती झाड आहे तिकडे. त्या झाडाचे पोहायचं मस्तपैकी. फोन वगैरे हे खेळून दमलो का मग ते उंबर काढायचो. फोन पोहायचो पाण्यात खेळायचो. मी ऐकलं फोन बघून दमलो की नाही खेळून दमलो ना पाण्यात तर मग ते उंबर काढायची. लई गोड उंबर होता. पोटभर खायचं. हो हासेल घाट. चल आपण पण मारूया उडी एक एक. आणि इकडून बघा आता उन्हेरी कुंड. आता आम्ही जातोय. कधी यायचं? थोडसच लांब आहे इकडून. घरी आलं का जेवायचं. मस्त शेत आहे. कपडे धुवायचे, सुकायला घालायचे आणि मग खेळत बसायचं नदीत पाण्यात. ते शेत लावायला यायचो, भात लावायला. कुठे इथे? हा इकडे यायचो आम्ही भात लावायला एक एक दाना. आणि मग ते लावायची? कोण मग आता बाई किती लावणी करायचो आम्ही. कापणी करायचो, लावणी करायचो. एवढ्या जाग्या. हो हे सगळे शेती. आणि आता जे लावलं ते पण झाड आहे म्हणजे अरे भात गवत भात येते आता. यावर्षी नाही. पावसाळी उन्हाळी पीक असायचं म्हणजे डबल पीक उन्हाळ्यात बोलतात. लावायचं. हा पण आता पाणी नसेल त्यांना. ते फेस पीक. आणि मग इथे दिवसभर काम करायचं आणि मग हा भैया इकडे कुंडावर जायचं, मस्तपैकी आंघोळ करायची आणि 6 वाजेपर्यंत घरी जायचं. आणि मग नंतर मग काय जेवायचं, झोपायचं असं मग परत रोजचं. आणि तुझ्यासोबत कोण कोण? शाळेला भरपूर बायका मुली शाळेला मैत्रिणी पण नाही जायची असायच्या. तू?
अगं अजून मे महिन्यात असायचं ना ते आणि आई अच्छा मे महिन्यात आई पण बँड्रावाली यायची. आई गोबंडीवाली ती नाही, त्या दोघी नाही कधी काम शेतात करायला गेल्या, काय बोलते त्या नाही जायच्या. अरे वा म्हणजे आपली आजी बघा मलाच हौस. मी जंगलात लाकडं तोडायला जायची. त्यांना नाही आवडायचं शेतात काम करायला, मला आवडायचं शेतात काम करायला ना, मिडल म्हणून मी करायची शेतात काम. उन्हाळी म्हणजे आता एप्रिल मे मध्ये ना आता सर्व सुकलंय तू आता नाही. ती आहे ना गाईस स्पॉट आला की उठते आता पूर्ण टाइम झोपून असते पूर्ण टाइम. काय ग अन्वी हा शाणी असलाय. आता आम्ही आलो आहोत गरम पाण्याच्या कुंड होती इकडे बायकांचं आणि इकडे पुरुषांचं. तू पण फर्स्ट टाइम आली काकी. मस्त असा इथे निसर्गाचा एन्जॉयमेंट घेऊन तुम्ही गरम पाण्याच्या कुंडावरती येऊ शकता. आणि इकडची यायची आयडिया नन्याची होती. नन्याला तिचा बालपण आठवण करायचं होतं एकदम ताजा, म्हणून ती काकांना बोलली की चला. हा असा कुंड असतो आणि हे पाणी जे आहे ना ते हर 12ही महिने गरम पाणीच तुम्हाला भेटणार इकडे. आणि आता कोण नाही तर अन्वीला मस्त आम्हाला आंघोळ म्हणजे सर्वांना इकडे पाय डुबवायला भेटेल. अन्वी तुला आवडला. आणि आता ओवी जाणार आहे गरम पाण्याच्या कुंडामध्ये. ओवी रेडी आहे. डुबणार नाही. तू रेडी आहे. तुला जायचंय इकडे पाय डुबवणंच एवढं मस्त वाटतंय. जायचं तर जा, आता कोण नाही. आणि ओवीला जायचंय. ओवी जा तुला जायचंय तर काय नाही जा. आता जा, कोण नाही. आता कोण नाही तर डायरेक्ट उडी मार. कुठून पाणी येत आहे. मस्त पाय हा 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 गरम पाय. ओके इथून पाणी येतं गाईस. अन्वी बघा आता कशी डुबकी मारते. तिला जायचंय पाण्यात पण तिला आता घाबरायला होत आहे कारण का कोण नाही येत आहे. मी पण नाही, नन्या पण नाही. पण अन्वीला घाई आहे बघा. अन्वीला बघा कशी बापरे काकी कशी रे जाते तिला लय घाई आहे बापरे. अन्वीची मस्ती बघा कशी खेचून खेचून जाते. उतरायला ती उतरत नाही. ही बघ अगं अन्वी जास्त येऊन अन्वी एन्जॉय करतीये इकडे बघा कसं तिला बाई ती तिला बोलतीये ए जा. आणि ही डरपोक जायला नाही मागत. आणि ही बघा म्हातारी आमची. मानेपर्यंत घे पाण्यात डुबव. ओवी इकडे दाखव. भिजव तिचा. अन्वी मज्जा करतीये. गट्टूचं पण झालंय. गट्टू गोरा झालाय. गट्टू काय गट्टू गोरा झाला. तुला ओवी आता. येस, आता आम्हाला भूक पण लागली आहे. तुला कसं वाटलं. एकदम मस्त. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि मला खूप झोप आली आहे. तिला भूक लागली आहे ना झोप आली आहे. हा दोघांचा फर्स्ट टाइम होता ना. आणि अन्वीचा पण. अन्वीचा गाईज अन्वीने काय डुबकी मारली. ती नुसती तिथे उभी आणि तिला पाण्यात घुसायचं ते. हा तेच नुसती अशी उभी आहे. पाय सटकवते पाण्यात. पाय सटकवते पाण्यात. अन्वी तुझा पण फर्स्ट टाइम होता. आता बघा अन्वीची मस्ती सुरू. न्यू फ्रॉक घातला अन्वीने. गाडी चालव. गाडी चालवणार आहे आता अन्वी. अन्वी काय पण दाखवते. दीदी मोटर चालली. पम पम पम.
हाँ हम लोगों को नेरुल लेके चलो, नेरुल लेके चलो. हे थांबा, गाणी पण लावली तिने. ओ ड्रायव्हर नेरुल लेके चलो. तुला ओवीची भूक मिटवायला आम्ही आलो आहोत जेवायला. इकडे ऑन द वे मध्ये आम्हाला हे हॉटेल थांबवलंय काकांनी. इकडे हॉटेल लागलात. आता इकडचा व्ह्यू बघून मी बोलले की काका इकडेच जेवूया. वाव यार, काकी व्ह्यू बघ. या व्ह्यूचा मस्त आम्ही आज फायदा उचलणार आहे. आणि इकडे मस्त टेबल दिलाय त्यांनी. एकदम लेक व्ह्यू साइड आपल्याला आजचा आपला लंच होणार आहे. पाणीवाला बघा गाईस. वा ओवी वा, पाणी नाही शाणे, तिचं पाणी पिते. आमचं जेवण ऑर्डर करणारी आमची मोठी मॅडम आहेत. मॅम एक दाल खिचडी ऑर्डर करो. अरे आणि एक बघा काका काय काय बोलते. ती ऑर्डर करायला करा ते. बोलतात स्टार्टिंग टू एंड सगळं मला. लय चिकन मसाला आता बटर चिकन खाल्लं तर हिला पण खायचं आहे. पण तू तर पनीर खाणार होती ना. मी दोन्ही खाणार. दोन्ही नॉनव्हेज आहे. दोन्ही नॉनव्हेज. अरे पनीर ची मस्ती चालू आहे. गट्टू काय खाणार आहे. ओहो कसं कसं कसं. अरे वा वा वा. अरे वा यार. अन्वी परत 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 अन्वी कर कर परत परत पिंगा 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 अशी. कर पिंगा पिंगा कसं करतात? पिंगा कसं करतात पिंगा. डिक्की चिकी चॉकलेट. प्लेटी आलं ग. लय भूक लागली आहे तुला. हिला थांब, हिला लिंबू देऊया. ऑनियन कांदा लवर ऍक्शन. कांदा बघा खायला सुरुवात झाली आहे. कशी खाते आज, कशी खाते. गावचा कांदा तिला नाही आवडला. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की आम्हाला हा व्ह्यू बघता बघता आज जेवायला भेटणार आहे ना. आता आमचं जेवण पण ऑलमोस्ट झालंय. आणि नन्या तिकडे व्ह्यूचा मज्जा आनंद घेते. व्ह्यूचा आनंद. वा नन्या बघ इकडे. अन्वीची शेवटची ट्रिप झाली आहे डिसेंबर महिन्यातली. दुसरी. अरे शेवटची बोलली मी. शेवटची कशी पुढच्या वर्षी पण करणार ना. अरे पण ह्या वर्षाची. Guys, I tell you, this was the best view I have ever seen. आणि एवढा मस्त आजचा व्ह्यू होता. आणि जेवण पण आमचं खूप छान होतं. आणि तुम्हाला मी हॉटेलचं नाव सांगतेच. बट दिस वॉज द बेस्ट डे. कारण का एक सनसेट सोबत जी मजा आली ना आज जेवताना ती खूप छान होती आणि खूप खास होती. है ना ओवी. मस्त होता ना आजचा. खूप मस्त. त्या हॉटेलचं नाव आई एकवेरा होतं. आणि आणि स्पेशली मस्त होतं.
आणि स्पेशली जे आम्ही गेलेलो ना ते काय होतं ते गरम पाण्याच्या कुंडात तिकडं काय मज्जा आली आम्हाला गाईज. So that's it for today, guys.